तसेच या ठिकाणी जमलेल्या सर्व गावकऱ्यांना मानाचा जय महाराष्ट्र करून या ठिकाणी आपल्याशी मी हितगुज करणार आहे। या ठिकाणी भाषण करण्यासाठी नाही आलो आम्ही सगळेजण, आम्ही आलेलो आहे फक्त तुम्हा सर्वांना जागा करण्यासाठी। गेली 60 वर्षापेक्षा जास्त वर्ष होऊन गेले या भारताला स्वातंत्र्य होऊन। बाबा किती वर्ष झाले? 60 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य होऊन, पण अजून नाही बदलल्या त्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अडचणी। काय मिळालं तुम्हाला? ना रस्ते, ना पाणी, ना वीज, ना आमच्या विद्यार्थ्यांना चांगली शिक्षणाची व्यवस्था। ज्या काळात इंग्रज होते त्या काळात सर्व देश एका देशभावनेनं पेटून उठला होता की हे इंग्रज अगोदर देशाच्या बाहेर गेले पाहिजे। सर्वांनी लढून एकजुटीने देश स्वतंत्र करून घेतला। देश स्वतंत्र झाल्यानंतर सुरू झाली या नेते लोकांची दुकानदारी। सुरुवातीचे काही वर्ष चांगलं चाललं, सगळ्यांच्या मनात देशभावना होती, पण त्या काळामध्ये ह्या काँग्रेसची दुकानदारी त्या काळापासून चालू आहे। जवाहरलाल नेहरू काय योगदान होतं या व्यक्तीचं देश स्वतंत्र करण्यासाठी? देश हातात घेतला, पहिला पंतप्रधान म्हणून मान मिळवला, तेव्हापासूनची दुकानदारी चालू होती आजपर्यंत। गेली कित्येक वर्ष आजपर्यंत तेच नेते, तेच सत्ताधारी, तेच राजकारणी। काय मिळालं तुम्हाला? कुठल्याही अडचणी बदलल्या नाही। जर खरंच या नेत्यांना जर देशाची जर आपुलकी असती, यांच्या मनात जर देशाची देशभक्ती असती, तर आज या गावामध्ये, या संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात या अडचणी तुमच्या आमच्या राहिल्या नसत्या। यांना माहितीये निवडणुका आल्या की काय करावं लागतंय। सुरुवातीच्या काळात निवडणुका आल्या, बाबा तुमच्या पाया पडले, आमच्या माता भगिनींना त्यांच्या अडचणीची आठवण करून दिली, विद्यार्थ्यांना त्यांच्या अडचणीची आठवण करून दिली की लोकांचा विश्वास घेतला, निवडणुका जिंकल्या। निवडणुका जिंकून आल्यानंतर सत्ता आली, गादी भेटली, खुर्ची भेटली, मजा लुटण्याशिवाय दुसरं कोणतं काम केलं नाही सत्तेचं, त्यांच्या पदाचं। सत्ता आली, पद आलं, स्वतःला एक मोठेपणा चढला, पैसा कमवण्याची लालसा सुद्धा लागली। परत 5 वर्ष झाले, लोक नाराज होऊ लागले, आल्या निवडणुका, मग आता लोकांना परत भुलवायचं कसं? आपल्यात यायचं। उदाहरण घ्या, आता विधानसभेची निवडणूक येणार आहे 2014 ला, हेच मोठे मोठे तुरुंकान लोक तुमच्यात येणार। आज संपूर्ण महाराष्ट्र कदरलेला आहे, संपूर्ण जनता कदरलेली आहे अडचणींना, या लोकांनी जे काही नाटक लावले त्याला। तुम्ही आज सगळे नाराज आहेत या ठिकाणचे, पण पुन्हा 2014च्या सुरुवातीला पुन्हा येणार। त्यांचे जुने कोणते दूर गेलेले कार्यकर्ते त्यांना भेटणार, त्यांच्या गळ्यात हात टाकणार, काय रे बाबा काऊन नाराज झाला? मग ते सांगणार लोक लईच नाराज झाले। मग त्यांना जवळ करण्यासाठी काय लागणार? 5 वर्ष तुमच्यावर काय अडचणी आल्या, काय हाल, काय कष्ट तुम्हाला सहन करावं लागले, ह्या तुम्हाला माहिती। पण निवडणूक आल्या, ह्या नेत्यांनी पाठवलेली चित्र नोटा घेऊन पुन्हा तुमच्या जवळ येतात। तुमच्यातलेच असतात ना चित्र बी त्यांनी पाठवलेली। तुम्हाला भुला थापा देऊन पुन्हा एकदा कसे बसे निवडणुका आटपून घ्यायच्या, मतदान मिळवायचं, पुन्हा सत्ता, पुन्हा चढली मस्ती, पुन्हा विसरले तुम्हाला। तुम्ही मारल्या बोंबा, पुन्हा नंतर अजून तुम्ही बोंबा मारणार, पुन्हा निवडून आला की पुन्हा विसरले। असं करत की 1-2 वेळेस तुम्ही पर्याय शोधून पाहिले, आलटून पलटून देऊन बघितलं, पण काय झालं? काहीच नाही। एकही तुमचा कुठला प्रश्न आज मार्गी लागला ती सांगा। अशी कुठली गोष्ट आहे जी तुमच्यासाठी आज आहे? अशी कुठली अडचण आहे की त्यात तुमची अडचण नाही म्हणून? प्रत्येक गोष्टीची अडचण आहे। आज लागतं काय? प्रत्येकाला लागतो पाणी, पाण्याची व्यवस्था आहे बाबा। शेतात विहीर जरी असली, पण या ग्रामपंचायतचं काम नाही का तुमच्या गावात पाईपलाईन पाण्याची व्यवस्था करून घरापर्यंत पाणी मिळवून द्यायचं? हे काम असतात तुमच्या
ग्रामपंचायत सदस्यापासून तुमच्या जिल्हा परिषद सदस्यापर्यंत ते थेट आमदार, खासदार, मंत्री या लोकांचे हे राजकारण. देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताची देशाची घटना तयार झाली. त्या घटनेमध्ये राजकारण एक लोकशाही पद्धतीने तयार झालं. त्याच्यामध्ये काही एक आराखडा तयार झाला. पंतप्रधानापासून ते ग्रामपंचायत सदस्य, मग त्यात मग शहराच्या जर नगर परिषदा असल्या मग त्यांचे नगरसेवक, इतर पद, अशा पद्धतीनं एक आराखडा तयार झाला. हे लोक ह्या गोष्टीची तरतूद झाली कशासाठी? तर या लोकांनी जनतेच्या अडचणी सोडवल्या जाव्या, या लोकांनी लोकांच्या अडचणी सोडवाव्या. या ग्रामपंचायत सदस्यांना, या पंचायत समिती सदस्यांना, या जिल्हा परिषद सदस्यांना तुमच्यात यावं, तुमच्या अडचणी काय त्या वरिष्ठापर्यंत पोहोचवाव्या, किंवा जे काही त्यांच्या सभा होत असतील, त्यांच्या बैठका होत असतील, त्या बैठकीमध्ये सर्वांनी मिळून त्या अडचणी एका ठिकाणी आणायच्या. त्याच्यासाठी काय लागल, काय किती निधी लागल, काय नियोजन करावं लागल, त्याच्या मागण्या वरपर्यंत पोहोचवायच्या, मंत्रालयापर्यंत पोहोचवायच्या, त्याचा पाठपुरावा करायचा आणि तुमच्यापर्यंत त्या अडचणीचा सुटकारा करून तुम्हाला सुविधा द्यायच्या. ही पद्धत राजकारण, खऱ्या नैतिक राजकारणाची. पण आजचं खरं राजकारण चालू कसं आहे माहितीये का बाबा? तुम्हाला सगळ्याला माहितीये. हा माणूस आला, थोडं निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्हाला भुलाथापा दिल्या. आमच्यातले तरुण लोक काही, त्यांना दारू पाजली, 8 दिवस त्यांची व्यवस्था केली की तेच त्यांचा झेंडा घेऊन पूर्ण गावभर बोंबा मारणार. भांबळीची लय हवा आहे. नाव, सॉरी बरं का, माफ करा, नाव घेतलं त्याचं, नाव बी नाही घ्यायला पाहिजे. ह्या लोकांची हवा, ह्या लोकांची हवा. अरे कशाची हवा? तुमच्या जीवावर. पण आता या ठिकाणी एकच पर्याय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. ज्या वेळेला तुम्ही सर्वजण, प्रत्येक मतदार, प्रत्येक गावकरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माग खंबीर उभा राहील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कोणी या पुढचे उमेदवार असतील, ग्रामपंचायतचे असो, पंचायत समितीचे असो, जिल्हा परिषदचे असो, विधानसभेचे असो, ज्या वेळेला तुम्ही मतदानाच्या रूपाने या लोकांना सर्वांना पाठिंबा द्याल, त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं राजसाहेबाचे रेलविण्याची धडकी या विरोधक सत्ताधाऱ्यांना, तुमच्या लुटेऱ्यांना बसल्याशिवाय राहणार नाही. हा कार्यक्रम संपल्यानंतर ह्या बोललेल्या गोष्टी पुन्हा विसरून जाऊ नका. सर्वांनी जे काय तुम्हाला या ठिकाणी आठवणी करून दिली विसरून जाऊ नका. तुमच्या मनातली आग, तुमच्यावर झालेला जो काय अन्याय आहे, हे जागा ठेवा. आमचे तरुण मित्र, विसरू नका. जे काय वय असतं ते हेच वय असतं करायचं. या वयामध्ये तुमच्या मनातली आग विसरून देऊ नका. तुमच्या आईला आज सुद्धा पाण्यासाठी बाहेर जावं लागतं का नाही जावं लागतं सांगा? आज आमच्या विद्यार्थ्यांना, गावकऱ्यांना, गावातील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाची व्यवस्था आहे का? जरी असेल, तुमच्यापर्यंत कुठल्या योजना पोहोचल्या? शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना आहेत माहिती आहेत का तुम्हाला? सगळ्या त्या पोहोचवण्याची कामं ह्या नीती मंडळीची असतात. हेच लुटारे, हेच चोर, दुकानदारी यांची दुकानदारी जर बंद करायची असेल तर एकमेव पर्याय, त्या सगळ्या लुटारू नेत्यांना राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय, हा संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र उद्या भ्रष्टाचाराची भूमी, भ्रष्टाचारांची भूमी म्हणून ओळखला जाऊ नये. हे जर करायचं असेल तर एकमेव पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीमागे सर्वांनी एकजुटीनं खंबीरपणे उभा राहून सर्व महाराष्ट्राच्या अडचणी सोडवण्यासाठी राजसाहेबांच्या पाठीमागे उभे राहावं. एवढं बोलून भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शेख राज, मनसे उपजिल्हाध्यक्ष परभणी आपले मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्राचे